ए पाठीमाग तुम्हाला हात नाहीत का रे? चला वर हात वरी करा, वरी हात करा. आणि आता आपल्या महाराष्ट्राची शान अरे ए ए ए आरामाना ए ए ए ए पोरो शांतता ठेवा. त्याला इकडे बाजूला बाजूला करा त्याला. काय नाही काय नाही. अरे साहेबाचं मनोगत ऐका. शांतता ठेवा भाऊ. काय नाही काय नाही. ए त्याला शांततेत तिकडे बाजूला घ्या. आता काही 5 मिनिटांमध्ये आपल्या महाराष्ट्राची शान मथुर या ठिकाणी येणार आहे. जरा ठेवा. काय काय म्हणाले तुम्ही? अरे एक एक जण सांगा काय. बिंजोडचा बादशाह. अरे महाराष्ट्राचा बादशाह. अलग लक्षात. महाराष्ट्राचा बादशाह. हा असं जरा. अरे बैल सत्कार घ्या. चला हा राजा एक मिनिट. राजाराम दादा हा चालू करा आता. हा. शांततेत. सर्वत्र मायबाप प्रेक्षक मंडळी तुमचं या ठिकाणी भरभरून प्रतिसादाबद्दल तुमचं सहर्ष स्वागतम सुस्वागतम. अरे आपल्याला मनोगत ऐकायचंय की आज महाराष्ट्रात नाही महाराष्ट्राच्या बाहेर जी पहिलं आपल्या मराठवाड्याचं जे लौकिक आहे ती आमदार साहेबांची कावडी यात्रा. आणि दुसरं जे आपलं हिंद केसरी आहे ते हा शंकरबट म्हणजे हिंद केसरी मराठवाडा. तरी मी मान्यवर सर्व या ठिकाणी बैलगाडा मालक आणि सर्व मान्यवर महोदय या ठिकाणी स्वागत मोठ्या पुष्पहाराने होत आहे. वर उचलून धरा. सोबतच आपल्या तरुण तडफदार असं आपल्याला एक हिरा सापडलेला आहे. तो म्हणजे आयोजन करणारा आयोजक संजय भाऊ मंदारे. अरे त्या बटनाला कोणी हात लावू नका रे भाऊ. जय भवानी जय भवानी जय जय भवानी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. हा मथुर आलेला आहे. गाडी जाऊ द्या. गाडी जाऊ द्या. हा मथुर आलेला आहे. मथुर तीच गाडी आहे. जाऊ द्या. मथुर आहे. हा तिथं थांबव. तिथं जाळी आहे. त्या जाळीमध्ये उभा करा. हा समोर जाळी हा. आहे. त्या जाळीमध्ये मथुर बैलाची व्यवस्था केलेली आहे. ए, त्या बरोबर. ठिकाणी जाऊ द्या भाऊ. ए इकडं आहे का? इथं आणणार आहे. इथं वीर. हॅलो हॅलो थांबा थांबा. कमिटीतील मंडळीला विनंती आहे आपण ज्या ठिकाणी मथुरची उतरण्याची व्यवस्था केली आहे त्या ठिकाणी कमिटीतील मंडळींनी जावं लवकर. मथुर बैलाची ज्या ठिकाणी आपण उतरण्यासाठी व्यवस्था केली आहे त्या ठिकाणी आपण कमिटीतल्या सर्व सहकारी मित्र मंडळींना विनंती आहे आपण त्या ठिकाणी जावं. थांब रे खाली थांब जरा. आलेला आहे भाऊ. आतापर्यंत मोबाईलवर पाहिलेला आहे. आता आपल्याला साक्षात मथुर पाहायला आपल्या नगरीमध्ये आलेला आहे. डिपार्टमेंटचे माणसं किती आलेत? आहेत ना? जमलं तर खाली बसा मंडळी. खाली बसा. लय चांगलं होईल. खाली खाली नका. या ठिकाणी खाली नका. लय गरमी आहे. एक लहान मुलगा आहे. तो कुणाचा असेल त्याने घेऊन जा भाऊ. इथं घड्याळीच्या पेंडॉल मध्ये एक लहान मुलगा आलेला आहे. घेऊन आलेला आहे. तो रडायला आहे. हा मुलगा भाऊ त्याचा कुणाचा असेल तर त्याने घेऊन जावं.
काजळे बंधू तुमचं चिरंजीव इथं घड्याळीच्या पेंडॉल मध्ये आलेला आहे. तो रडायलाय, त्याला घेऊन जावा. सरपंच साहेब यांच्याकडे आहे तो. सालेगावचे सरपंच यांच्याकडे तो सुपूर्द केलेला आहे. त्यांच्या वडिलांनी त्यांच्या पालकांनी त्याला घेऊन जावं. शांतता शांतता ठेव. प्रेमानं घे, प्रेमानं घे. चला सर्व प्रेक्षकांनी पेंडाच्या बाहेर जा. गाडी सुटत आहे गाडी. मामा कुठे गेले? राजू भाऊ तुम्हाला बोलवलं तिकडे. हा चला बाजूला होऊन जावो. सर्व मंडळीला विनंती आहे, गाड्या धावणार आहेत. आपल्या डोळ्याचं पारणं फिटण्यासारख्या गाड्या धावणार आहेत. चला बाजूला होऊन जा आता. सन्माननीय प्रेक्षक मंडळीला विनंती आहे, आपण आता बाजूला होऊन जावं. विनंती उर्वरित शंकरपटाला सुरुवात होत आहे. चला बाजूला होऊन जा, मैदानातून थोडं बाजूला भाऊ. मान्यवर भाऊ सर्व प्रेक्षक मंडळींना सूचना आहे, आपण आपल्या जागेवर जावं आता. थांबा. चला प्रेक्षक मंडळीला विनंती आहे, आपण दोन्ही बाजूला जे आपल्यासाठी बसण्याची व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणावरती जावं. थोड्या वेळामध्ये उर्वरित शंकरपटाला सुरुवात होत आहे. दादा पोलीस प्रशासनाला विनंती आहे राहू दे. की सर्वच प्रेक्षक मंडळीला हा सर्वांना विनंती आहे, आता थोडं इथून आपण जी काही जाळी लावलेली आहे त्याच्या बाहेरून वाहून जावं. हा थोडं थांबा. बिगर कामाचे खाली यार सगळे. बिगर कामाचे खाली या म्हणतात ना साहेब. सर्व स्टेजवरची जी काही मंडळी आहे ते तो खाली होऊन जा भाऊ. चला विनंती आहे तुम्हाला. अरे कार्यक्रम आपण पाहता, एक आपल्या महाराष्ट्रात एक कावड यात्रा आणि दुसरं म्हणजे भव्य जंगी शंकरपट मराठवाडा हिंद केसरी. या ठिकाणी हे दोन अख्ख्या महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या बाहेर नाव लौकिक. मयूर खाली घेता येईल सगळे. याला आवाज द्यायला. देवा इकडे याला. सर्वांना विनंती आहे, स्टेजवर जी मंडळी आहे ते थोडं साईडला खाली व्हावं. स्टेजवरची विनाकारांची आपली पाहणारी प्रेक्षक मंडळी. ज्याने या कार्यक्रमाचं नियोजन आयोजन केलं, हे मित्रो ध्यानात ठेवा, आपल्याला सगळ्या जणांना माहित आहे, शिवसेनेचा बाळासाहेबाचा कडवट शिवसैनिक आमचा संजूभाऊ मंदाडे. आणि या ठिकाणी आज आपल्याला सगळ्या जणांना बळीराजाच्या चरणी साकडं घालायचंय की दुसऱ्या वर्षीची ज्या वेळेस आपण ही बैलगाडी शर्यत आपण त्या ठिकाणी ठेवू, त्या ठिकाणी आमचा बहादर संजय मंदाडे या ठिकाणी पुढच्या वेळेस निस्ता आगे बढ़ून म्हणणं जमणार नाही. सगळ्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करायचं. आणि तसं तर कळमनुरीमध्ये तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही, बरोबर आहे. एक घाव. आता पुढच्या वेळेचा जिल्हा परिषदचा सदस्य या सर्कलचा, कारण की काम करणारा माणूस पाहिजे, ध्यानात ठेवा. लोकांच्या सुखा दुःखामध्ये धावून जाणार. अरे डीजे बंद करा. माईक बंद कर लावते.
चला बाजूला होऊन जा. मथुर आलेला आहे. आज तो मथुर आहे. मथुर मथुरचं मैदानात आगमन मान्यवरांच्या स्टेजवर झालेलं आहे. हाच तो मथुर आहे. मथुर अरे घड्याळीकडे पेंडॉलकडे जर असं साईडला होऊन जा भाऊ, थोडं थोडं. घड्याळीकडे पेंडॉलकडे बाजूला होऊन जा थोडं थोडं. शांतता शांतता. हॅलो हॅलो. ए बाजूला कर बाजूला कर. मथुर हिंद केसरी हाच तो मथुर आहे. चंगराचंगरी होऊ देऊ नका. लोटालोटी करू नका. लोटालोटी करू नका. अरे बैल पाहण्यासाठी आपल्याच साठी आलेला आहे. बाजूला होऊन जा. डीजे बंद कर डीजे. डीजे बंद कर भाऊ. डीजे हा डीजे बंद राहू दे. रस्ता करा रस्ता करा. अरे पलीकडे होते बाळा, ए, रस्ता कर. पलीकडे होय ना तिकडं. ए बोरो ए. हा पाठीमाग होऊन जा भाऊ. असा सोहळा आनंदमय क्षण दबता घ्या सर्व अखंड पोरो, ए, पोरो, ए. महाराष्ट्रामध्ये पाठीमाग हो जा. सर्वांना पाहण्याची इच्छा आहे. सर्वांना पाहू द्या. ए पोरो, ए इकडं आहे का? खाली उतरू का नाही मी? मग जरा मागवा. थोडं मागवा. मागवा. चला 1 मिनिट फक्त. गणा का फना झालं का तिकडं? अरे इकडं काही नाही रे. बरं पलीकडे होऊन जा थोडं. सरका मागा सरका. अरे सगळे टेबलवरले खाली उतरा. घड्याळीकडे टेबलवरले खाली उतरा. सर्वजण खाली उतरा. क्या बात है, क्या क्रेज है मथुर की. न भूतो न भवी असं आयोजन नियोजन आहे. क्षमा जलाने कोई परवाना आया है, अपनों के लिए जिन्हें कोई दीवाना आया है. खलबली मची है इस येड़ेगांव नगरी की पट में. अरे यहाँ तो राहुल पाटिल नाम का शेर पुराना आया है. अरे घड्याळीकडे येऊ नका रे तुम्ही. ए बापू, अरे त्या बापूला दाबचा रे बाजूला. या बापू, अरे चुन तेवढंच आहे बापू. तितक्या मधात जाऊ नका. नजरों से नजर मिला कर तो देखो. ये हमारे दूर-दूर से राहुल आए भाई हुए पाटिल पद इनसे प्रदर्शक। रिश्ता जोड़ कर तो देखो. हसरते दिल में दबाकर क्या हासिल होगा. बदल जाएगी किस्मत हमारे गाड़ा मालक की. जरा इस भोले शंकर भट्ट ने अपना मथुर बैल दौड़ा कर तो देखो. अरे दौड़ने में क्या मजा आने वाला है. पास हा बैलाला है कक्षामध्ये न्या. ओ मथुर बैलाला त्याच्या कक्षामध्ये घेऊन जावं. मथुर ए. बैलाला जाऊ द्या. कक्षामध्ये न्या. ओ भाऊ, मथुर बैलाला त्याच्या कक्षामध्ये जाऊ द्या. ए मधुरा मधुर- जाऊ द्या रस्ता जाऊ द्या. द्या. अरे, मथुर बैलाला पुढं- घेऊन जावं. मथुर बैल कक्षामध्ये जाऊ द्या. परो ए गोविंद जय श्रीराम. जय. हिंगोली मधील सगळे मथुर प्रेमी
बैलगाडा मालक चालक आणि आमच्या पक्षाचे आमदार साहेब संतोषदादा बांगर, आज मित्रांनो प्रेमापोटी 2 शब्द बोलतो. आम्ही कुठे बोलत नाही ना, कधी मंचावर जात नाही. या बैलगाडा क्षेत्रामध्ये या मथुरच्या आशीर्वादाने, तुमच्या प्रेमापोटी मथुरला इथे आणलेला आहे. आज सुजित तात्या पाटील माझे मोठे भाऊ आणि आमचा आजू, आमचा लाडका भाऊ आणि मित्र, आजूच्या प्रेमापोटी मथुरला इथे आणलेला आहे. या हिंगोली दादांनी जो आमच्यावर आशीर्वाद ठेवलाय, आमचे पक्षाचे पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेब, माननीय श्रीकांतजी शिंदे साहेब, आज गर्व वाटतो जेव्हा जेव्हा आमच्या पक्षाचे सगळेच नेते जेव्हा मथुरचं नाव घेतात तेव्हा आमची पण गर्वाने छाती फुगत असते. आनंद एकच गोष्टीचा वाटतो, आम्हाला कोणची अपेक्षा नसते, पण जेव्हा आमच्या पक्षाचा आमदार आम्हाला मान सन्मान देतो तेव्हा आम्हाला असं वाटतंय का त्यांनी या आयुष्यभर लोकांची सेवा करावी. या महादेवाच्या नंदीच्या आशीर्वादाने आज हिंगोली जिल्ह्यामध्ये जेव्हा जेव्हा संतोष दादा रोडवर फिरतात तेव्हा तेव्हा मी माझ्या डोळ्यांनी आज बघितलेलं आहे, सगळे साष्टांग नमस्कार घालत असतात. कारण की आज गर्वाचा एकच अभिमान वाटतो आम्हाला का जेव्हा जेव्हा आमच्या दादांनी इथे काय कमवलाय तर ही जनतेची सामुग्री आणि त्यांचा आशीर्वाद कमवलाय. आणि सगळ्या मथुर प्रेमींचा असाच आशीर्वाद, असाच प्रेम सदैव राहू द्या. आज या हिंगोलीच्या भूमीमध्ये आज मथुर आलाय. मथुर सोबत ज्यांना फोटो काढायचा असेल खाली त्याला हिनवू नका, प्रेमात उभा राहू द्या. तिथे स्टेज केलाय, प्रत्येकाने प्रामाणिक फोटो काढा. जय श्रीराम, जय शिवराय. शांततेत आरामानं जाऊ द्या, आरामानं कुणालाही गडबड होऊ देऊ नका. आवाज यायला का रे सगळ्यांना? ए पोरो 1 सेकंद फक्त. अरे 1 सेकंद ऐकता का? इकडं आहे का हे पोरो? भैया मित्रांनो प्लीज एक मिनिट का आम्ही जाऊ घरी? आपले संतोष दादा 2 शब्द तुमच्या प्रेमापोटी बोलतायत, मथुरच्या प्रेमापोटी बोलतायत, शांतपणे ऐका ना. मित्रांनो प्लीज 2 शब्द साहेब बोलतायत. किती अरे काय माणसं झाली तुम्ही यार. मराठी मानाचा मानबिंदू राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावनभूमीमध्ये आज या ठिकाणी शंकरपट बैलगाड्याची शर्यत या ठिकाणी मला तरी असं वाटतं की मराठवाड्यामध्ये नंबर 1 ची शर्यत या ठिकाणी आपल्या या हिंगोली जिल्ह्यामध्ये ठेवण्यात आली. आणि तुम्हाला थोडक्यात सांगतो, हे वाहन कशाचं आहे तुम्हाला सांगतो. ज्यांनी या महादेवाच्या वाहनाची सेवा केली त्याला आयुष्यामध्ये काहीच कमी पडत नाही, ध्यानात ठेवा. श्रावण महिना आपला यायलाय. आता श्रावण महिन्यामध्ये काय आहे आता ध्यानात ठेवा. आपल्या या हिंगोली जिल्ह्यामध्ये एक आपली पहिली कावड यात्रा निघायची आणि आता दुसरी आपली बैलगाडी शर्यत. महादेवाची कावड यात्रा आणि दुसरी महादेवाच्या वाहनाची. बरोबर आहे? पेला का तू? नाही, चांगला आहे. म्हणून या ठिकाणी ध्यानात ठेवा, या मथुरच्या प्रेमासाठी या ठिकाणी माझा सर्व बळीराजा या ठिकाणी एकवटलाय. आज या ठिकाणी राहुल भैया आणि आमचे सुजित दादा हे फक्त मथुरला कोणासाठी घेऊन आले असतील तर या माझ्या सर्व बळीराजासाठी ध्यानात ठेवा.
त्यामुळं आपण सगळ्या जणांनी शांततेने, मी फक्त आपल्याला थोडक्यामध्ये 5 मिनिटं बोलतो. ज्यांनी ही शर्यत घेतली ते आपल्या या सर्कलचे माझा कडवट शिवसैनिक, माझा संजय मंदाडे यांच्या टाळ्या वाजून या ठिकाणी आपण सगळ्या जणांनी स्वागत करा. मी तर हार सगळ्यांना सांगेल की कार्यकर्ता कसा असावा, तर तो माझ्या संजू सारखा असावा, ध्यानात ठेवा. संजूच्या बाबतीत जर सांगितलं तर जेवढं कौतुक केलं तेवढं कमी आहे. त्याला कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नाही. सर्कलमध्ये आजूबाजूच्या कोणत्याही परिसरामध्ये कुस्ती, कबड्डी, खो खो कुठल्याही जर कार्यक्रम जर असला आणि त्या कार्यक्रमाला पहिलं पारितोषिक जर या ठिकाणी द्यायचं असेल आणि कार्यकर्ते जर म्हणत असतील की आपल्याला आमदार साहेबाकडे जायचं, तर माझा हा कार्यकर्ता तुम्हाला सांगतो त्याच ठिकाणी म्हणतो की आपल्याला आमदार साहेबाकडे जाण्याची आवश्यकता नाही. जे काही तुम्हाला द्यायचं असेल तो हा संजय मंदाडे या ठिकाणी सक्षम आहे. म्हणून मी नागनाथाच्या चरणी, आई तुळजाभवानीच्या चरणी एवढीच प्रार्थना करेल की पुढच्या वर्षीचा जो हा शंकरपट होईल, बरोबर आहे, तर हा शंकरपट या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य संजू मंदाडे यांच्या मार्गदर्शनाखाली होईल. देणार आपण सगळ्या जणांची ताकद आपल्या सगळ्या हॅलो, ठिकाणी शिवसेनेवर तर आहेच. मी तरी तुम्हाला सांगेल कोणाची बोलू बर, समझनार वालों को इशारा काफी है. दुनियाची ताकद या संजीव मंदाडेला जिल्हा परिषदचा सदस्य होण्यासाठी कोणी रोखू शकत नाही. त्यांना 2019 तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं या संतोष बांगरला 92,500 मतांनी तुम्ही निवडून दिलं का नाही? काही हे लबाड लांडगे 2024 म्हणले आता संतोष बांगर कसा निवडून येत आहे, पण 2024 माझ्या मायबाप, याच मायबाप जनतेने 92,500 1,42,000 मतांनी या ठिकाणी निवडून दिलं. हे प्रेम तुमचं आहे मित्र, ध्यानात ठेवा. तुम्ही जर या संतोष बांगरला नावारूपाला जर आणलं नसतं तर मी काम करू शकलो असतो का? संतोष बांगर खराब आहे का चांगला आहे सांगा? पण खराबासाठी बरोबर आहे का नाही? नाद करायचा पण आपला. त्याच्यामुळं सगळ्या विरोधकांना आता कोणी राहिलंच नाही, ध्यानात ठेवा. सगळे झिरो बजेट करून टाकलं आपण. उरले सुरले आपल्या सोबतचे काही नाटकं करू लागले, त्याहीचंही बजेट गोल करून टाकलं. बरोबर आहे. नगरपालिकेला आपण दाखवून दिलं. तिन्ही नगराध्यक्ष या ठिकाणी शिवसेनेचे निवडून आणले. कुणाच्या जोरावर? याच मायबाप जनतेच्या जीवावर, ध्यानात ठेवा. म्हणून या ठिकाणी आता भाषण करायचं नाही आपल्याला. या ठिकाणी बैलगाडी शर्यत एका लाईनीनं गाड्या लागल्यात. आपल्याला या ठिकाणी या शर्यतीचा आपल्याला आनंद घ्यायचा आहे. या वर्षी पल्सर गाडी आहे, पुढच्या वर्षी बुलेट गाडी. या तुमच्या संतोष बांगरकून या ठिकाणी 1 नंबरचं बक्षीस या ठिकाणी देण्यात. क्या बात है. बरोबर आहे. संजू तर काही मागत नाही आणि पण हा जाऊ दे आता. म्हणून या ठिकाणी पुढच्या वर्षी पहिलं बक्षीस बुलेट गाडी. म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा माझ्या सर्व बळीराजांचं, माझ्या शेतकरी बांधवांचं, माझ्या शिवसैनिकाचं टाळ्या वाजून या ठिकाणी आम्ही स्वागत करूया. पाहुणे मंडळीचं राहुल भैया असतील, सुजित भैया असतील, हे आपल्या प्रेमापोटी आलेत. आपण सगळे आपल्या लाईनीनं उभं राहा आणि या कार्यक्रमाचा आनंद घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. हर 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 हर. दोन्ही हात वर करा. हर हर. नागनाथ महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो. अरे एकनाथ शिंदे साहेब
हम तुम्हारे साथ अरे है, श्रीकांत शिंदे साहब तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ अरे है. हा आवाज कुणाचा? इंडिया. आमदार बांगर साहब तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ है, आमदार बांगर साहब तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ है. सर्व जी काही प्रेक्षक मंडळी आहे, विनंती आहे आता आपण मान्यवरांना आनंद लुटू द्यावं. सर्वांना विनंती आहे आता जाळीच्या बाहेरून जावं. आपल्या संरक्षणासाठी ती जाळी आहे. जे पोलीस कर्मचारी असतील, चला भाऊ डफरीवाले थांबा थोडं. चला बाय. अय, डपली थांबव भाऊ. हा चांगले डपली वादक आहेत. चला बाकीची मंडळी चला बाजूला होऊन जा भाऊ. मान्यवरांना आनंद लुटू द्या. बैलगाड्या 100 गाडी लावलेली आहे. 100 गाडी नंबराला आहे. तरी सर्व विनंती आहे, पाहणाऱ्या प्रेक्षक मंडळीला विनंती, कार्यक्रम आजच घ्यायचा आहे. तुमच्या डोळ्याचं पान फिटण्यासारखा प्रकाश झोतात सुद्धा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होईल. चला बाहेर होऊन जाऊ. चला भाऊ, प्रेक्षक सर्व मंडळीला विनंती आहे. प्रेक्षकांसाठी महत्वाची सूचना, आपण आपल्या जागेवर जावं. सन्माननीय पोलीस प्रशासनाला विनंती आहे व संजय भाऊ मित्र मंडळाला विनंती आहे की जेवढी प्रेक्षक मंडळी मध्ये आहे त्यांना ग्राउंडच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करा आता. मान्यवरांच्या समोरची स्टेजची मंडळी चला मायबाप, पटाला चालू करायचं आहे. बाजूला होऊन जा आता. चला भाऊ, सर्व पटप्रेमीसाठी महत्वाची बाजूला होऊन सूचना, जा. आपण आपल्या जागेवर जावं. नम्र विनंती आहे, आपल्यासाठीच पट आहे. पाहण्यासारखा सोहळा, अतिशय सुंदर असा सोहळा आहे आणि आपण आपल्या जागेवर जाऊन या पटाचा आनंद घ्यावा. मथुर सगळ्याला पाहण्यासाठी आम्ही मध्यभागानं आणणार आहोत. तुम्हाला बाहेर जावं लागेल. सगळ्यांना मथुर दिसेल अशी आम्ही या ठिकाणी व्यवस्था करू भाऊ. तुम्ही आज मथुरच्या पायी आणि आपल्या आमदार साहेबाच्या जिव्हाळा जे तुम्ही जोपासलेला आहे, चला लवकर मथुर मध्यभागानं जाईल आणि सर्वांना दिसेल अशी व्यवस्था आम्ही करू. चला चला घड्याळ कक्षात ओ ते भाऊ. सुद्धा जे लहान लहान मुलं आहे, सगळे आपण सुद्धा बाहेर बाहेर जावं. सगळे बाहेर घ्या. चला बाहेर व्हा भाऊ. आता विनंती आहे तुम्हाला सर्वांना, विनंती आहे, कार्यकर्त्यांना विनंती आहे. हा राजूभाऊ. कर्तव्य बंदोबस्त ठेवणारा पोलीस प्रशासन पोलीस प्रशासनाला प्राचारण करा एकदा राजूभाऊ सर्व. या इकडे यावं. मान्यवरांच्या स्टेज समोरची मंडळी जरा सर्व बाजूला घ्या.